नमस्कार, मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांना म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपणा सगळ्यांना माहिती आहे की नुकतीच महाराष्ट्र शासन आणि श्यामची आई फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने कल चाचणी घेण्यात आली। हे सांगताना अत्यंत आनंद अशासाठी होतोय कारण प्रत्येक घरामध्ये आपल्या मुलाने आपल्या पाल्याने काय करावं याबाबत बरीच चर्चा होते। विद्यार्थी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला की त्यानंतर त्याला नेमकं कुठे पाठवायचं। काही जणांना वाटतं आपण त्याला सायन्सला पाठवूया, काही जणांना वाटतं आर्ट्सला, काही जणांना कॉमर्सला, आणि मग त्यातून चर्चा रंगू लागतात। मग त्या विद्यार्थ्याने नेमकं कुठे गेलं पाहिजे यासाठी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने ही कल चाचणी घेण्यात आली आणि मग पालक, विद्यार्थी आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या समन्वयातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या विद्यार्थ्यांना त्याचा कल नेमका कुठला आहे हे ठरवण्यासाठी मार्गदर्शक असं ठरणारं कार्य या सर्वांच्या कडून घडलेलं आहे। त्याबद्दल मी आदेश बांदेकर आधी श्यामची आई फाउंडेशनला मनापासून धन्यवाद देतो। कारण बघा, आता मी मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करतोय, टीव्ही या माध्यमातून कार्यरत झालो। गिरण गावात अभ्युदयनगरमध्ये 10वी पास झाल्यानंतर खरं तर नेमकं कुठे जायचं असं काही ठरलेलं नव्हतं, पण तरीसुद्धा कधी अप्रेंटिसशिप केली, कधी अगदी नाक्यावरती नारळ विकले, तर कधी जे जे काम येईल ते काम देव मानून काम करत राहिलो। आणि मग त्यातून काम करत असताना कधी वाटलंच नव्हतं की आज तुमच्या थेट घरात मला जाता येईल, पोहोचता येईल। पण कधी कधी असं वाटतं की जर ही कल चाचणी माझ्या 10वीच्या वेळेला असती तर आज ज्या वेगानं प्रगती करू शकलो त्याहीपेक्षा कमी वेळात जास्त वेगाने मी प्रगती पथावरती जाऊ शकलो असतो। आणि त्यासाठी जे जे विद्यार्थी, मी तर असं म्हणेन की 10वीचे विद्यार्थी खूप लकी आहेत की त्यांची कल चाचणी झालेली आहे। त्यामुळे ही कल चाचणी त्यांना आयुष्यभरात प्रगतीपथावर जाण्यासाठी, यशस्वी ठरवण्यासाठी नक्की मार्गदर्शक ठरेल। पालक म्हणून आईबाबा नेहमी आपलं काम करतच असतात, पण या श्यामच्या आईने, श्यामच्या आई फाउंडेशनने हे नकळत पालकत्वच घेतलं आहे। आणि म्हणूनच पुन्हा एकदा मनापासून श्यामची आई फाउंडेशन, महाराष्ट्र शासन आणि सर्व पालकांना खूप शुभेच्छा देतो। कारण तुम्ही एकत्र बसा, निर्णय घ्या आणि पालकांनी पाल्याचं भविष्य घडवा। तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।